पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। साताऱ्यात विद्यार्थी वाहतूकदारांचा मेळावा, सुरक्षित वाहतुकीसह विविध प्रश्नांवर मार्गदर्शन। अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ, मुंबईच्या कराड, वाई, कोरेगाव आणि सातारा शाखांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आरटीओ नियमावली, वाहतुकीचे नियम, वाहनांची सुरक्षितता आणि विद्यार्थी वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी, उपाध्यक्ष मनोज पावशे, महासचिव घनश्याम सांडीम, सचिव सिद्दीकी शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। तसेच आरटीओ दशरथा वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। व्हॉइस ओव्हर दरम्यान, वैयक्तिक मालकीच्या स्कूल बसची कालमर्यादा 15 वर्षांवरून 20 वर्षे करण्यासाठी महासंघाने शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि परिवहन विभागाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची माहिती यावेळी देण्यात आली। महासंघाच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सांगण्यात आले। व्हॉइस ओव्हर यावेळी यशवंतराव चव्हाण, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय मंडलेकर, अध्यक्ष इम्तियाज शेख, कार्याध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष महेश देसाई, सचिव सचिन पवार आणि खजिनदार चतुर डोंगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला। अध्यक्ष इम्तियाज शेख यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। काम करत असताना आमची एक वेगळी युनिटी आणि कराड तालुक्यामध्ये आम्ही शक्यतो साहेब गाड्या ह्या स्वच्छ, क्लीन, परमिटनं आणि अगदी व्यवस्थित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी 25, 30, 40 गाड्या एक मुखी साहेब लावतो। रविवारची सुट्टी असली तरी साहेबांनी आम्हाला विशेषतः 7 ते 8 वर्ष रविवारच्या सुट्टीला आम्हाला त्यांनी वेळ दिला आणि आमच्या गाड्या पासून करून घेतल्या। अशी एक आमची छोटीशी संघटना। अतिशय आनंद होतोय की एवढे मोठमोठे पदाधिकारी, एवढे मोठे गज दिग्गज नेते आज या व्यासपीठावर आहेत आणि मला या व्यवस्थापनाकडनं संधी मिळाली बोलण्याची। प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो। साहेब, आम्ही एक छोटीशी गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी आणलोय। आम्ही कराडकर, आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातीत जन्मलेलो। त्यांचे विचार आम्ही सतत जोपासत, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आम्ही आमच्या डोक्यात घेत नाही, कुठलाही जात धर्म आम्ही आमच्या डोक्यात घेत नाही। आम्ही एक दिलानं आम्ही साहेब काम करत असतो। कुणाच्याही सुखाचा किंवा दुःखाचा डोंगर जर पडला तर तिथं आम्ही कमीत कमी 50 जण आम्ही धावून आल्याशिवाय राहत नाही। अशी आमची एक छोटीशी एक मनात पहिल्यापासून भीती बसली की गाडी चालवताना सुद्धा साहेब दिसले की थोडंसं दचकतो। मला आता BP शुगरचा त्रास आहे, त्यामुळे मी आता गाडी साहेब कमी चालवतो। असे दशरथ गणपत वाघुले, आपल्या साताराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस स्टेशन म्हटलं की थोडंसं राहतंच साहेब। आम्ही एक सर्वसामान्य लोक आहे, सकाळी उठतो, प्रामाणिक काम करतो, संध्याकाळी घरी जातो। आमच्या बऱ्यापैकी आमच्या या वाहतूक संघटनेमध्ये 60% लोक ही वयवर्ष 55-60 झाले तरी गाड्या चालवतात। त्याला नाईलाज आहे। कुटुंब आर्थिक परिस्थिती चालवावं, मुलांच्याकडनं भागत नाही, अशी आमची ज्येष्ठ मंडळी आहे।